नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा विषय आहे पोटविकार निदानाच्या आधुनिक पद्धती. तर यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर उन्मेष टाकळकर. डॉक्टर उन्मेष टाकळकर यांनी वैद्यकीय क्षेत्रात एक उल्लेखनीय योगदान दिले. 1983 मध्ये जालना येथून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र त्यांना मिळालंय. त्यांनी 1987 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथून वैद्यकीय शिक्षण घेतलंय आणि 1991 मध्ये सर्जरीमध्ये मास्टर ऑफ सर्जरी पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. तर 2007 मध्ये डॉक्टर टाकळकर यांनी सिग्मा हॉस्पिटलची स्थापना करून एक मोठं पाऊल उचललं. हे रुग्णालय अत्याधुनिक वैद्यकीय काळजीसह उत्कृष्टता प्रदान करण्यासाठी समर्पित आहे. डॉक्टर टाकळकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली केअर सिग्मा हॉस्पिटल उत्कृष्टतेचा बेंचमार्क बनलाय, जिथे अत्याधुनिक सुविधा आहेत आणि रुग्णांना काळजीपूर्वक सेवा देण्याची वचनबद्धता देखील आहे. तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया. माझा हा पहिला प्रश्न असा आहे डॉक्टर, की पोटाचे विकार किंवा पचन संस्थेशी संबंधित कोणत्या समस्या या दुर्लक्षित केल्या जातात, ज्या करू नयेत असं तुम्हाला वाटतं? आज आपण चर्चा करणार आहोत पोटाचे विकार आणि त्याच्या समस्या आणि त्याच्याबद्दल जे कॉमन आजार आहेत त्याबद्दल. यांनी जो प्रश्न विचारला आहे की कुठल्या समस्या दुर्लक्षित केल्या जातात, याचा पहिलं 2-3 जे आजार आहेत ते आपण नेहमीच दुर्लक्षित करतो. म्हणजे एक म्हणजे ॲसिडिटी. ॲसिडिटी ही खूप जर जास्त दिवसाची असेल तर आपल्याला त्याचं निदान 100% करावंच लागतं. कारण ॲसिडिटी आपल्याला वाटतं की नुसती एखादी गोळी जर घेतली तर ती राहून जाते. गेल्या बरेच वर्षापासून ती आहे. पण आपल्याला ॲसिडिटीचे जवळपास 5 ते 7 कारणं आपल्या अन्ननलिकेमध्ये किंवा जठरामध्ये असतात. तर त्याच्यामुळे त्याला एंडोस्कोपी करून तिथलं अल्सर आहे का किंवा एच पायलरी इन्फेक्शन आहे का किंवा दुसरं काही बॅरेट्स इसोफेगस आहे का, ड्युओडेनममध्ये अल्सर आहे का, प्रत्येक ठिकाणची वेगवेगळे कारणं आहेत. ते कारणं आपल्याला नक्कीच बघायला लागतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लूज मोशन्स. ॲसिडिटी, पातळ संडास जर होत असेल तर आपल्या 2 ते 3 आठवड्याच्या वर जर पातळ संडास होत असेल तर आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण त्याच्यामध्ये बरेचसे आजार, मुख्यतः इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज, IBS आणि त्याच्यामध्ये कधी यदाकदाचित कॅन्सरचं पण ते लक्षण असू शकतं. ज्या समस्या आहेत त्याला दुर्लक्षित करून जमत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्स्टिपेशन असणे किंवा पोट खूप जास्त फुगणे, खाल्लं की पोटामध्ये गॅस होणे. तर हे वारंवार जर होत असेल तर याची एक इंडायजेशन होणे किंवा खाल्लं की ताबडतोब मोशनला जायला लागणे, असे कॉमन प्रकारचे जे आजार आहेत त्याची दुर्लक्ष न करता आपण त्याची डायग्नोसिस करायला पाहिजे आणि आपण त्याची ट्रीटमेंट सुद्धा व्यवस्थित करायला पाहिजे. निश्चितच. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, की गॅस्ट्रोस्कोपी, एंडोस्कोपी म्हणजे नेमकं काय? त्याबद्दल काय माहिती द्याल? गॅस्ट्रोस्कोपी किंवा एंडोस्कोपी हा जो प्रश्न आहे त्यामध्ये बेसिकली आपल्या पोटातले डिओडिनम पर्यंतचे किंवा दुसऱ्या आतड्या डिओडिनम पर्यंतचे आजार आपण बघतो. गॅस्ट्रोस्कोपी ही आपल्याला तोंडामधून एक विशिष्ट प्रकारची दुर्बीण असते ती टाकली जाते. आजकाल जी गॅस्ट्रोस्कोपी केअर सिग्मा हॉस्पिटलमध्ये आहे. आम्ही सर्व प्रकारच्या म्हणजे 150 सीरीज, 190 सीरीज आणि X1 सीरीज आजकाल या नवीन-नवीन गॅस्ट्रोस्कोपीचे प्रकार आलेले आहेत. त्याचे इन्स्ट्रुमेंट, त्याचे अपग्रेडेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे बायोप्सी न करता सुद्धा आपल्याला कुठला आजार आहे किंवा काय त्याच्यामध्ये दिसू शकतं, असे बरेचसे ॲडव्हान्स स्कोप आलेले आहेत. त्याच्यामुळं त्याला उपाशी ठेवून आपण ओव्हरनाईट उपाशी NBM राहून उपाशी ठेवून सकाळी किंवा दुपारी संध्याकाळी ज्यावेळेस पेशंट उपाशी आहे कन्फर्म केल्यानंतर दुर्बीण आपल्या पोटामध्ये टाकली जाते आणि त्या दुर्बिणीमधून बऱ्याचशे प्रकारचे आजार म्हणजे डिओडिनमपासून तर स्टमकपर्यंत, नंतर पायलोरस, स्टमक, नंतर फंडसचा स्टमकचा, नंतर अन्ननलिका, याच्यामधले जे आजार आहेत त्याचे निदान होतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे जे काय म्हणतात त्याला व्हेरिएशन्स आहेत. नॅरो बँड इमेजिंग आहे किंवा बाकीचे लाईट व्हेरिएशन्स आहेत. त्याच्यामुळे आपल्याला डायग्नोसिस करायला खूप मदत होते. निश्चितच. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, की कोलोनोस्कोपी म्हणजे काय आणि त्याबद्दल काय माहिती देऊ शकता? कोलोनोस्कोपी ही जी आहे, ही मोठ्या आतड्याची तपासणी आहे आणि कोलोनोस्कोपीमध्ये ही डायग्नोसिससाठी फार महत्त्वाची आहे. याच्यामध्ये जे आजार डिटेक्ट होतात, त्यामध्ये जवळपास म्हणजे इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज आहे, स्ट्रिक्चर आहे, इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे, कॅन्सर आहे, नंतर डायव्हर्टिक्युलोसिस आहे, नंतर पॉलिप्स आहे. तिथे वेसलची ॲबनॉर्मॅलिटी आहे किंवा काही इन्फेक्शन, आपल्या अँटिबायोटिक घेतल्यानंतरचं इन्फेक्शन, त्याला सुडोमेम्ब्रानस कोलायटिस म्हणतो आम्ही, किंवा पॉलिप्स आहेत. छोटे-छोटे जे पॉलिप्स आहेत, जे विदेशामध्ये खूप कॉमन आहे. आपल्या भारतामध्ये त्याची इन्सिडन्स फार कमी आहे. तर ही कोलोनोस्कोपी करणं फार आवश्यक आहे.
ते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे, आतड्याचा कॅन्सर आहे, पोटाचा कॅन्सर आहे, अशा लोकांना ही कोलोनोस्कोपी करणं आवश्यक आहे. 35 ते 40 वर्षानंतर कोलोनोस्कोपी ही स्क्रीनिंग कोलोनोस्कोपी म्हणून करतो, की आपल्याला काही आजार आहे का हे बघण्याकरता. याच्यामध्ये प्रोसिजर अशी आहे, की आपलं पोट पूर्ण साफ केलं जातं. एक प्रकारचे औषध असतात डिपेंडिंग ऑन एज, डिपेंडिंग ऑन आपल्या लहान मुलांसाठी, मिडल एजसाठी आणि ओल्ड एजेससाठी. हे वेगवेगळ्या प्रकारच्या वयामानानुसार आम्ही त्यांना औषध देतो आणि ते औषध दिल्यानंतर त्यांना चांगल्या लूज मोशन्स होतात आणि पोट पूर्ण साफ होतं. जवळपास 7 ते 8 लूज मोशन झाल्यानंतर आम्ही या पेशंट्सना कोलोनोस्कोपी करता एक स्कोप असतो जो गुदद्वाराद्वारे संडासच्या मार्गाद्वारे पूर्ण कोलांमध्ये टाकतो आणि ते पूर्ण कोलान खालपासून वरपर्यंत जाऊन आणि सिकमपर्यंत जाऊन हे त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती किंवा छोट्या आतड्यात सुद्धा जाऊ शकतं. त्याच्याबद्दलचे आजार, तिथून घेणारी बायोप्सी, जर काही आजार असेल तर आम्ही बायोप्सी घेऊन सुद्धा त्याचं निदान आपण तिथे करू शकतो. निश्चित. माझा पुढचा प्रश्न असा आहे, की ERCP निदान आणि उपचार दोन्हीसाठी वापरली जातात का? त्याबद्दल काही माहिती सांगू शकता का? अजून एक जी ॲडव्हान्स डायग्नोसिस सिस्टम आहे त्याला आपण ERCP म्हणतो. त्याला एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलॅंजिओ पॅन्क्रिएटोग्राफी जी असं आपण म्हणतो त्याला. त्यामध्ये लिव्हर आणि पॅन्क्रियाज या दोन्ही प्रकारचे आजार हे आपण बघू शकतो. त्याच्यामुळं लिव्हरची जी गाठ आहे, राइट साइडला लिव्हर आहे आणि त्याच्या खालीच आडवं असं पॅन्क्रियाज आहे. तर दोन्ही प्रकारच्या ज्या डक्ट आहेत, त्याचे जे एक्झिट्स आहेत, ते आपल्या ड्युओडेनममध्ये, आपल्या आतड्यामध्ये येऊन मिळतात आणि ERCPद्वारा आपण तोंडामधून, पोटामधून आतमध्ये जाऊन ERCPद्वारा दोघांनाही आपण असं समजा इथे लिव्हर आणि इथे पॅन्क्रियाज आहे, तर खालून दोघांनाही बघू शकतो आणि दोघांच्याही डक्टमध्ये आपण जाऊ शकतो, जेणेकरून बऱ्यापैकी त्याचं निदान म्हणजे तिथे कॅन्सर असेल, इन्फेक्शन असेल, स्टोन असेल, नंतर बाकीचे ब्लॉकेज असतील, पॅन्क्रियाजमध्ये खडे असतील, नंतर CBDमध्ये खडे असतील, या सर्वांचं निदान आपण याच्यामध्ये करू शकतो आणि ही थोडीशी टेक्निकली ॲडव्हान्स प्रोसिजर आहे. याचा लर्निंग कर्व खूप जास्त आहे आणि याला व्यवस्थित करण्याकरता अनुभवी डॉक्टर हिची फार गरज असते आणि ही जी प्रोसिजर आहे जनरली छोट्याशा अल्पशा भुलेमध्ये दिन केली जाते. याला विदाऊट भूल ही प्रोसिजर करणं रिस्की आहे. ते सहन पण होत नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे स्फिंक्टरोटोमीज आहेत. म्हणजे कट करणे किंवा याच्या करणे, क्वाटरी वापरणे, याच्यामुळे पेशंटला कॉम्प्लिकेशनही होऊ शकतं. त्याच्यामुळं चांगलं व्यवस्थित बघून त्यांचे पूर्ण क्रायटेरिया आणि प्रोटोकॉल पाळून ERCP ही करणं फार गरजेचं आहे. ते लिव्हर आणि पॅन्क्रियाजच्या आजारामध्ये. निश्चित. सिग्मॉइडोस्कोपी म्हणजे काय आणि त्याबद्दल काय माहिती सांगाल? सिग्मॉइडोस्कोपी ही एक OPD प्रोसिजर म्हणून आम्ही नेहमी करतो आणि ती प्रत्येक पेशंटला ज्यांना म्हणजे संडासच्या जागेचा जो आजार आहे, समजा रक्त पडणे, दुखणे आणि एखादा कॉन्स्टिपेशन, खूप जास्त घट्ट संडास होणे किंवा तिथून ब्लिडिंग होणे किंवा अशा यांना जे गुदद्वाराचे जे आजार आहेत, त्यांना नुसतं बाहेरून बघण्यापेक्षा आम्ही सिग्मॉइडोस्कोपी म्हणजे पेशंटला एनिमा देतो. एनिमा देऊन OPD प्रोसिजर आहे. अर्धा ते 1 तासामध्ये तुम्ही घरी जाऊ शकता आणि त्या सिग्मॉइडोस्कोपीमध्ये जो स्कोप मी कोलोनोस्कोपी करता तुम्हाला सांगितला, तो स्कोप आम्ही वापरू शकतो आणि तोच वापरतो आणि त्याला खालून आम्ही तो स्कोप फक्त सिग्मॉइडमध्ये म्हणजे शेवटच्या आतड्याच्या शेवटच्या भागामध्ये, मोठ्या आतड्याच्या आम्ही तो स्कोप टाकतो आणि तिथे बऱ्या प्रकारचे जे आजार आहेत, समजा फिश्युला आहे, पाईल्स आहे, अल्सर आहे, इन्फेक्शन आहे किंवा कॅन्सर आहे. या 5-6 प्रकारच्या आजारामध्येचं निदान आपण तिथे करू शकतो. मेजर प्रॉब्लेम हा मूळव्याध आणि आतमधले फिशर, जेणेमुळे घट्ट संडासामुळे तिथे जखम होते, पेशंटला खूप त्रास होतो. तर यांना ही सिग्मॉइडोस्कोपी करणं जरुरी आहे, कारण ब्लिडिंग कशामुळं झालं आहे पाहणं फार जरुरी आहे. त्याच्यामुळे सिग्मॉइडोस्कोपी आम्ही OPD बेसिसवर करतो आणि याची डायग्नोस्टिक टूल म्हणून फार उपयुक्तता फार आहे. पूर्वी आम्ही फक्त बोट टाकून बघायचो आणि त्याला तपासून बघायचो, पण त्याच्याने दिसायचं नाही. त्याच्यामुळं प्रत्येक पेशंटला सिग्मॉइडोस्कोपी करणं हे फार गरजेचं आहे, जी OPD प्रोसिजर आहे. निश्चितच. डॉक्टर, MRCP टेस्ट म्हणजे नेमकं काय? त्याबद्दल काय माहिती सांगाल? MRCP टेस्ट ही जनरली गॉल ब्लॅडर आणि पॅन्क्रियाजच्या MRI आहे. हे कोलॅंजिओ पॅन्क्रिएटोग्राफी ही MRCP म्हणजे मॅलिग्नंट रेझोनन्स इमेजिंग MRIने केलेली ही जी आहे ही टेस्ट आहे. तर याला खूपच महत्त्वाची ही टेस्ट आहे, कारण आम्ही प्रत्येक गॉल ब्लॅडरच्या ऑपरेशनच्या वेळेस
ही टेस्ट करणं फार महत्त्वाचं समजलं जातं. कारण गॉल ब्लॅडर कुठे आहे, काय आहे, नंतर त्याची डक्ट कुठे इन्सर्ट होते, नंतरची लिव्हरची डक्ट जी जाते ती कशी जाते. त्याच्यामुळं ऑपरेशन करताना याला आम्ही थोडक्यात जर सांगायचं असलं मराठीमध्ये, याला रोड मॅप म्हणतो. म्हणजे आपल्याला ज्या रोडवर प्रवास करायचा आहे किंवा आपल्याला ज्या रोडवर जायचं आहे, त्याचा मॅप काय आहे? म्हणजे कुठून कुठे रोड जातोय, कुठून कसं जातोय, म्हणजे लिव्हरची डक्ट कुठं जाते, तिथून कुठे जुळते आहे. कारण याला जन्मजात ॲबनॉर्मॅलिटीज ज्या आहेत, त्या भरपूर जन्मजात ॲबनॉर्मॅलिटीज असतात. ते आपल्याला एम-आर-सी-पीवर दिसू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅन्क्रियाजमध्ये पॅन्क्रियाटायटिस जे आहे, ते पॅन्क्रियाचं, स्वादुपिंडाचं हे जे इन्फेक्शन आहे, हे इन्फेक्शन आपल्याला किती प्रमाणात आहे? ग्रेड 1 आहे, ग्रेड 2 आहे, ग्रेड 3 आहे. नंतर त्याच्यामध्ये पॅन्क्रियासच्या डक्टला स्ट्रिक्चर आहे का नाही आहे किंवा पॅन्क्रियाची जी नळी आहे, त्याच्यामध्ये चिमटलेली आहे, नाही आहे, हे सुद्धा लक्षात येतं. नंतर स्टोन कुठल्या भागात आहे, हेड पोर्शनला आहे, मिड पोर्शनला आहे, टेलला आहे. त्याच्यामुळे एम-आर-सी-पी आपल्याला ई-आर-सी-पी करण्याकरता फार उपयोगी आहे, कारण तो रोड मॅप आहे. आणि ई-आर-सी-पी करण्याच्या आधी एम-आर-सी-पी जर तुम्हाला दिसली, तर जनरली पेशंटला आपल्याला कुठं जायचं आहे, आपल्याला कुठल्या डक्टमध्ये जायचं आहे, त्याची काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का, हे सगळ्या गाईडलाईन्स एम-आर-सी-पीद्वारे चांगल्या आपल्याला मिळू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गॉल ब्लॅडरमध्ये आपण जेव्हा काम करतो, तेव्हा गॉल ब्लॅडरची साईज किती आहे, गॉल ब्लॅडरमध्ये खडे कशा प्रकारचे आहेत, नंतर तिची कॉन्ट्रॅक्टेबिलिटी किती आहे, तो व्यवस्थित काम करतो का नाही करत, या सगळ्याचं जे गाईडलाईन्स आहे, हे एम-आर-सी-पीमुळे मिळू शकतात. आणि ही नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे. म्हणजे एम-आर-आयला जस्ट जसं आपण जाऊन झोपतो, तसं पेशंटला झोपायला लागतं आणि त्याची इमेज क्रिएट करून आणि एम-आर-आयच्या इमेज क्रिएट करून आपण त्यांना एम-आर-सी-पी टेस्ट करतो, जी आपल्याला खूपच फायद्याची आहे लिव्हर आणि स्वादुपिंडाच्या आजाराच्या निदानामध्ये आणि ट्रीटमेंटच्या प्रोटोकॉल्समध्ये. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की पोटाच्या समस्येच्या तपासणीमध्ये टास्क स्कॅनचा वापर करण्यात येतो. त्याबद्दल काय सांगाल? कॉम्प्युटराइज्ड ॲक्सियल टोनोग्राफी म्हणजे कॅट स्कॅन, सिटी स्कॅन जी आहे, ते फार इम्पॉर्टंट रोल हा पोटाच्या विकारामध्ये घेतो. याला सपोर्टिव्ह म्हणण्यापेक्षा डायग्नोसिस कम सपोर्टिव्ह रोल असा दोन्ही रोल या सिटी स्कॅनमध्ये आपण करू शकतो. सिटी स्कॅन हे याच्यामध्ये 2 प्रकारे होतंय. प्लेन सिटी स्कॅन आहे, ज्यांनी फक्त आपल्याला व्यवस्थित सगळ्यांचे जे स्टमक आहे, लिव्हर आहे, यकृत आहे, छोटा आतडा आहे, मोठा आतडा आहे, वेसल्स आहे, याची आउटलाईन व्यवस्थित दिसते. आतमध्ये काही गोळा असेल तर तो दिसतो. किडनीची सुद्धा आउटलाईन दिसते आणि सगळं व्यवस्थित दिसतं. दुसरं जे सिटी स्कॅन आहे, त्याला आम्ही सिटी स्कॅन अँजिओग्राफी आणि ट्रिपल फेज सिटी असं म्हणतो. ज्याच्यामध्ये आम्ही सिटी स्कॅन करताना आपल्या नसेमधून एक डाय देतो आणि तो कॉन्ट्रास्ट जो आहे, तो आपल्या नसेमध्ये गेल्यानंतर, तो सर्व ठिकाणी गेल्यानंतर कोणाची नस बंद आहे का? त्याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या आर्टरी असतात. त्या आर्टरी बंद आहेत का? सुपेरियर मेझेंट्रिक आहे, व्हेन आहे, आर्टरी आहे, खालची इन्फेरियर मेझेंट्रिक आहे, ॲओर्टा आहे. मोठ्या जे वयोवृद्ध लोक आहेत, त्यांना अथेरोस्क्लेरोसिस, आर्टरी ब्लॉक होणे, असे आजार जे आहेत ते साध्या सोनोग्राफीवर दिसत नाही. पण हे सिटी अँजिओग्राफीद्वारे हे आजार लवकर कॅप्चर होतात, जेणेकरून ट्रीटमेंटची दिशाच बदलते आणि पेशंटला आपले जे सिम्प्टम्स आहेत किंवा आपला त्रास कमी करण्यामध्ये मदत होते. सिटी स्कॅन तुम्ही पोटाकरता जर म्हणत असाल, तर सिटी स्कॅन हे पोटाच्या कॅन्सरकरता आतमधले ज्या गाठी आहेत, कुठं-कुठं गाठी आहेत, कुठल्या वेसल घेतलेल्या आहेत, कशा घेतलेल्या आहेत, याच्याकरता ते कामाला येतं. गॉल ब्लॅडरमध्ये एम-आर-सी-पी हे एम-आर-आय कामाला येतं, जे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण सिटी स्कॅनमध्ये गॉल ब्लॅडर हा कुठं चिटकलेला आहे, किती त्याच्यामध्ये ॲडेजन्स आहेत, नंतर स्टोन कुठं आहे, नंतर लिव्हरचा त्याच्याशी काय संबंध आहे आणि ह्या सर्व गोष्टी सिटी स्कॅनमध्ये आपल्याला एकदम व्यवस्थितपणे दिसू शकतात. मोठ्या आतड्याचा कॅन्सर करता कोलॉनचे जे कॅन्सर आहे किंवा कोलॉनची जी सूज आहे किंवा लहान आतड्याचा कॅन्सर आहे, याच्यामध्ये सिटी स्कॅनमुळे आपल्याला एक्सटेंट ऑफ द डिसीज म्हणजे तो आतड्याच्या बाहेर आलेला आहे का नाही, कुठे चिटकलेला आहे, वेसलला चिटकलेला आहे का नाही, आपण ऑपरेशन जर याचं केलं तर याला काढता येईल का नाही, अशा प्रकारचे जे चांगले डिसिजन आम्ही घेतो, याला सिटी स्कॅनचा खूप मोठा उपयोग होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सिटी स्कॅनमध्ये व्हेसल जे आहेत, त्या जर व्यवस्थित असल्या किंवा ॲक्यूट ॲब्डोमेन म्हणा किंवा एखाद्या वेळेस पेशंट खूप पोट दुखतं म्हणून असं येतो. नंतर आतड्यामध्ये जाम झालेलं असतं. त्याच्यामुळे ज्यावेळेस आतडा जाम झालेला असतो, त्यावेळेस जर अँजिओग्राफी केली आणि जर व्हेसल बंद असेल, तर त्याच्यामुळे आतड्याचं ऑपरेशन करून जनरली फायदा होत नाही, कारण आधी व्हेसल उघडायला लागते
आणि ब्लड सप्लाय हा ठीक करायला लागतो. त्याच्यामुळे असे जे गायडन्स आहेत, हे सीटी स्कॅनमुळे आम्हाला एकदम खूप छान प्रकारे समजतात. आणि प्रत्येक मॅलिग्नन्सीच्या च्या स्टेजिंगमध्ये ॲब्डॉमेनचं सीटी स्कॅन विच इज सुपर ॲडेड विथ पेट स्कॅन, म्हणजे FDG नावाचं जे एक हे आहे घटक, तो कॅन्सर करता उपयोगी होतो. पण नॉर्मल आजाराकरता बाकीचं जे सीटी स्कॅन आहे ते आपल्याला फार उपयुक्त आहे. जेणेकरून मोठा आतडा असो, छोटा आतडा असो, स्टमक असो, गॉल ब्लॅडर असो, यकृत असो, लिव्हर असो, पॅन्क्रियाज असो, स्टमकच्या पाठीमागचा भाग असो किंवा रिट्रोपेरिटोनियल स्पेस असो किंवा तुमचे अंडाशय असो आणि फिमेलमध्ये युटरस असो किंवा ओव्हरीज असो, या सर्व गोष्टींकरता आजारांकरता सीटी स्कॅन हा खूपच उपयोगी आहे. आणि हा जेव्हा याच्यासोबत कॉम्प्लिमेंट होतो, म्हणजे एंडोस्कोपी सोबत कॉम्प्लिमेंट होतो, त्यावेळेस दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून परफेक्ट निदान जे आहे ते आपण करू शकतो. निश्चितच. डॉक्टर अपेंडिक्स म्हणजे नेमकं काय? त्याबद्दल काय सांगाल? सर्वात कॉमन आजार जो आपल्याला सर्वांना सतवतो तो आहे अपेंडिक्स. याच्यामध्ये डॉक्टरांचा अनुभव, पेशंटची सिम्प्टम्स ही केअरफुली खूप बघायला पाहिजे. आणि अपेंडिक्स हे उजव्या साईडला असतं 90-95% लोकांमध्ये. त्याच्यामुळं पेन जर कॉमन सेन्स आहे, पेन जर डाव्या बाजूला आहे, या ठिकाणी जर पेन आहे किंवा इथे पेन आहे, या ठिकाणी पेन आहे, तर अपेंडिक्सची शक्यता कमी असते. आणि हे उजव्या साईडला, या साईडला हे अपेंडिक्स असतं. त्याच्यामुळं त्याची सिम्प्टम्स अशी आहेत की आधी बेंबीच्या बाजूला दुखायला लागतं किंवा खाली दुखायला लागतं. नंतर ते एका ठिकाणी, नंतर ते उजव्या बाजूला येऊन थांबतं आणि नंतर उलट्या वगैरे पेशंटला होतात आणि नंतर ते हळूहळू जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर ते दबून जातं. पण इन केस ऑफ सिरियसनेस जर असं असेल तर ते एखाद्या वेळेस फुटू पण शकतं. त्याच्यामुळे पेशंट सिरियस होऊ शकतो. पेशंटला उलट्या, नंतर मग आतडं ब्लॉक होणे, जास्त उलट्या होणे, मग ताप येणे, नंतर BP कमी होणे, अशा प्रकारचे जे सिम्प्टम्स आहेत ते होऊ शकतात. अपेंडिक्स हे व्हेजिटेटिव्ह ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये आहे. पण अपेंडिक्स जेव्हा इन्फेक्शन होतं ते काढणं फार जरुरी आहे. त्याच्यामुळे ही अपेंडिक्स हे प्रोटेक्टिव्ह किंवा इम्युनॉलॉजिकल फंक्शन म्हणून ते काम करतं. पण ज्यावेळेस ते इन्फेक्शन होतं त्यावेळेस त्याला काढणं फारच जरुरी आहे. आणि ते इन्फेक्शनची मेन कारणं म्हणजे लेस फायबर डाएट, तिखट जास्त खाणे, नंतर नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. कारण नंतर काही लोकांना संडासमध्ये जे खडे होतात किंवा फिकोलीत आम्ही त्यांना म्हणतो, तो तिथे जाऊन बसतो, त्याच्या तोंडाला जाऊन ब्लॉक करतो किंवा एखादं सूज येऊन ब्लॉक होतं. असं इन्फेक्शन जे आहे इट इज रिलेटेड टू, हे डाएटशी रिलेटेड फार आहे. त्याच्यामुळं चांगलं अन्न जर खाल्लं तर त्याच्यामुळे तर अपेंडिक्सचे जे परिणाम जे आहेत ते म्हणजे अपेंडिक्सचा जो आजार आहे तो होण्याची शक्यता कमी असते. आणि ज्यावेळेस डायग्नोसिस करता जर तुम्ही म्हणाल तर अपेंडिक्स करता सिम्पल डायग्नोसिस हे अल्ट्रासोनोग्राफी आहे, नंतर CT स्कॅन आहे. पण याचा अर्थ असा नाही, पेशंटची जी हिस्ट्री आहे ती फार महत्त्वाची आहे. काही लोकांना रिपीटेडली पेन होतं आणि आपल्याला वाटतं की ते कोलायटिस आहे, आपल्याला वाटतं की ते साधं इन्फेक्शन आहे. दुसरे आपण ट्रीटमेंट देऊन पण पेशंटचं पेन काही जात नाही. अशा पेशंटला अपेंडिसायटिस हे क्रॉनिक असू शकतं. त्याच्यामुळे ते कधी-कधी दिसत नाही. CT स्कॅन, सोनोग्राफीसुद्धा कधी नॉर्मल येऊ शकते. त्याच्यामुळे हे क्लिनिकल जजमेंट घेऊन आणि कुठं पेशंटला पेन आहे हे घेऊन, हे क्लिनिकल जजमेंट, अल्ट्रासोनोग्राफी, CT स्कॅन आणि बाकीच्या ज्या कोलॅबोरेटिव्ह एव्हिडन्स आम्ही म्हणतो की WBC काउंट आहे किंवा उलट्याचं प्रमाण आहे, हे सगळं बघून आणि इंडोस्कोपी पेशंटची नॉर्मल आहे, दुसरं काही पोटात प्रॉब्लेम नाही आहे, मग अपेंडिक्सची शक्यता खूप वाढते. आणि या सर्व एव्हिडन्स धरून आम्ही अपेंडिक्सला फायनल इलाज जो आहे तो ऑपरेशनच आहे. त्याच्याबद्दल ते कसं करायचं आपण ते पुढच्या एपिसोडमध्ये बघूयात. पण याचं डायग्नोसिस जे आहे ते क्लिनिकल जजमेंट, डॉक्टरांचा अनुभव आणि इन्व्हेस्टिगेशन यांनी करून हे आपलं अपेंडिक्सचं डायग्नोसिस नेहमीच चांगलं होऊ शकतं आणि त्याला चांगली ट्रीटमेंटसुद्धा देता येऊ शकते. निश्चितच. डॉक्टर, माझा शेवटचा प्रश्न असा आहे, की इतर तपासण्या जसे की रक्त तपासणी, सोनोग्राफी, एक्स-रे यासुद्धा पोटविकाराच्या निदानांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावतात. तर याबद्दल काही माहिती द्याल? आता बेसिक ह्या ज्या तपासण्या, ही जी प्रश्न विचारला तुम्ही, हे फार महत्त्वाचं म्हणजे बेसिक टेस्ट आहेत. आपण जेव्हा कुठल्याही पेशंटला पोट दुखतं म्हणतो किंवा एखाद्या पेशंटचं काही आजारचं डिटेक्शन करतो, तर बेसलाईन आपलं हिमोग्लोबिन किती आहे, जंतुसंसर्ग आहे की नाही, आपलं किडनी कसं फंक्शन करतंय, लिव्हरमध्ये कावीळ आहे का नाही, नंतर रक्ताचा कावीळ आहे का नाही, का दुसऱ्या बाकीच्या ज्या टेस्ट आहेत आजकाल, एन्व्हायरमेंटल चेंज, नंतर ब्लड ट्रान्सफ्युजन घेतल्यामुळे बाकीचे काही आजार
किंवा ह्या हेपॅटायटिस बी म्हणा, HIV म्हणा, हेपॅटायटिस सी म्हणा, या सगळ्या संक्रमणार्थी जे आजार आहेत, या कुठे ना कुठे आपल्याला पूर्व हिस्ट्री काही माहीत नसते. आपण ऑपरेट करताना किंवा येताना पुढची ट्रीटमेंट करताना या बेसलाईन टेस्ट आपल्याला ट्रीटमेंटमध्ये खूपच महत्त्वाच्या ठरतात. बेसलाईन सोनोग्राफीमध्ये गॉलस्टोन्स करता किंवा पित्ताशयातले खडे आहे, पित्ताशयातल्या नंतर लिव्हरच्या नळीमधले खडे आहेत, नंतर आतड्याचं डायलिटेशन आहे किंवा मोठ्या आतड्याचं डायलिटेशन आहे, या सर्व गोष्टी सोनोग्राफीद्वारे अत्यंत चांगल्या दिसतात. आणि एक्सरे, साधा एक्सरे म्हणजे आतडं फुटलंय का नाही आहे हे साध्या एक्सरेवर तुमच्या लक्षात येतं, कारण त्याच्यामध्ये गॅस सापडतो. हे एकदम सिम्पल टेस्ट आहेत. या सिम्पल टेस्ट आम्ही नेहमीच करतो. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस CT स्कॅन करणे किंवा प्रत्येक वेळेस MRIs करणे अशी काही गरज पेशंटला भासत नाही. पण ज्यावेळेस ही ॲडिशनल गरज आम्हाला वाटते त्याच वेळेस आम्ही पेशंटला हे इन्व्हेस्टिगेशन सांगतो आणि ते इन्व्हेस्टिगेशन सांगून पेशंटचं जे निदान आहे ते व्यवस्थितप्रमाणे आम्ही करतो. त्याच्यामुळं ह्या ज्या तपासण्या आपण विचारल्या, रक्त तपासणी, सोनोग्राफी, एक्सरे, याचा खूपच महत्त्वाचा रोल आपल्या डायग्नोसिसमध्ये पोटाच्या विकारामध्ये आहे. निश्चितच डॉक्टर, तुम्ही केलेल्या या मार्गदर्शनाचा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच उपयोग होईल आणि तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर डॉक्टर मंत्र्या या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.